नमस्कार, मी अमोल गायकवाड आणि आपण पाहतात आय1 न्यूज। जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा बरेच दिवस जुन्नर तालुक्यात रंगत होत्या आणि आज मात्र आमदार शरददादा सोनवणे हे आता सेना भवनमध्ये पोहोचलेले आहेत। उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक आहेत। आय1 न्यूजचे निवासी संपादक अरुण मोरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अरुणजी, काय सांगाल, नाही नेमकी काय परिस्थिती आहे सेना भवनमध्ये? आता जर पाहिलं आपण तर आज शरददादा सोनवणे जे आहे ते आपल्या समर्थकांचं या ठिकाणी सेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आतमध्ये जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे जे अनेक पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळातच या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील। यानंतर हा जो काय पक्षप्रमुखाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडेल। जुन्नर तालुक्यातून अजून कोण कोण प्रवेश करत आहे? खरं तर शरददादा सोनवणे यांच्या समवेत या ठिकाणी शिरोळ लोकसभेतील अनेक पदाधिकारी जे आहेत ते देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर भाजपाचे जे उपाध्यक्ष आहेत रामदास गणवडे यांचं प्रथम नाव घेता येईल। त्यानंतर मनसेचे जे नेते आहेत अशोक खंडेबराड हे देखील आता या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आणि जर जुन्नर तालुक्यापुरतं जर बोलायचं ठरलं तर जुन्नर तालुक्यातून देखील अनेक पदाधिकारी नंतर या ठिकाणी शिवसेनेमध्ये शरददादांसोबत प्रवेश करणार आहेत असं समजते। त्यामध्ये प्रमुख जी नावं आहेत त्यामध्ये नेताजी डोके असतील, सुनील मेहर असतील, विश्वास आंबे असतील, लताताई आंबे असतील, नयनाताई डोके असतील, जानपूशेठ डावकर असतील, पंकज महाराज गावडे असतील, धनंजय डोंगरे, बंडू गटकळ, दुर्गांत ढोले, सविताई ढोले, जमीर गांधी, जयवंत घोडके, संतोष वाघ। तर यातील जी काही अनेक मंडळी आपल्याला दिसत आहेत ती यापूर्वी देखील शिवसेनेमध्येच होती, परंतु काही जे काही कारणं असतील त्याबद्दल आपला हा जो पक्ष आहे पक्ष सोडला होता। परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही सगळी जी काही मंडळी आहेत किंवा सर्व शिवसैनिक आहेत ते पुन्हा एकदा नव्यानं शिवसेनेमध्ये जोमाने काम करायला या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी शिरोळ लोकसभेचे जे विद्यमान खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील जे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आहेत त्यामध्ये तालुका प्रमुख माऊली खंडागळे असतील, युवा सेनेचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे असतील व अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नमस्कार। माजी आमदार बाळासाहेब दांगट हे सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा जुन्नर तालुक्यात होत आहेत। अरुणजी, काय सांगाल? खरं तर शिवसेनेचे जे माजी आमदार होते बाळासाहेब दांगट यांचं देखील नाव आज पक्षप्रवेश होणार होता अशी चर्चा दिवसभर खरं तर रंगात दिसते, परंतु आता काही वेळातच एकदा पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, परंतु अद्यापही बाळासाहेब दांगट जे आहेत या ठिकाणी अजून उपस्थित झालेले नाहीत। या ठिकाणी येतात किंवा नाही तर हा सगळा औत्सुक्याचा विषय आहे, परंतु अद्यापर्यंत या ठिकाणी बाळासाहेब दांगट या ठिकाणी आलेले नाही। आमचे निवासी संपादक अरुण मोरे सेना भवनमध्ये उपस्थित आहेत। शरददादा सोनवणे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे। अधिक माहितीसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आय1 न्यूज। बातमी अचूक, विश्लेषण बिनचूक। धन्यवाद।